नमस्कार मुलांनो. आपल्याला माहिती आहे का, जेव्हा आपण ढकलतो किंवा ओढतो तेव्हा कोणताही वस्तू किंवा शरीर हलते. जेव्हा वस्तू किंवा शरीर हलते तेव्हा ते त्याची जागा बदलतात. त्याची जागा बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो. मी, अश्विनी, तुम्हाला इयत्ता 9वी च्या भौतिकशास्त्राच्या गती प्रकरणात गती हा विषय समजून सांगेन. गती म्हणजे काय? शरीराचे किंवा वस्तूच्या हालचालीत गती म्हणतात. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे जाण्यासाठी लागणारा वेळ. शिकण्याचे परिणाम. या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल. अंतर आणि विस्थापन आणि त्यांच्यातील फरक. एकसमान आणि एकसमान नसलेली गती. वेग आणि वेग सरासरी वेग आणि वेग. कीवर्ड्स. अंतर, विस्थापना, वेग, वेग, एकसमान गती, एकसमान नसलेली गती, सरासरी वेग आणि प्रवेग. या संकल्पना नकाशामध्ये आपण गतीचे प्रकार पाहू. एखाद्या शरीराने प्रवास केलेल्या अंतर हे गतिमान शरीराने पार केलेल्या मार्गाची प्रत्यक्ष लांबी असते. एखाद्या शरीराने दिशा बदलली तर अंतर नेहमीच जोडला जाईल. इथे बिंदू ए पासून सी पर्यंत जाणाऱ्या व्यक्तीला बिंदू बी वर दिशा बदलावी लागते. परंतु दिशा बदलली तरीही अंतर जोडले जाईल. विस्थापन हे सुरुवातीच्या आणि अंतिम बिंदूमधील देशसह सर्वात कमी अंतर आहे. बिंदू ए हा सुरुवातीचा बिंदू आहे जिथून शरीर हालचाल सुरू करते आणि बिंदू बी हा अंतिम बिंदू आहे जिथे जाऊन शरीर हालचाल थांबवते. जर एखाद्या शरीराची दिशा बदलली तर विस्थापना देखील बदलते. गतिमान शरीराचे अंतर कधीही शून्य असू शकत नाही. गतिमान शरीराचे विस्थापन शून्य असू शकते. जर एखाद्या व्यक्तीने बिंदू ए प्रारंभिक बिंदू समजा, बिंदू ए पासून वर्तुळाकार मार्गावर हालचाल सुरू केली आणि काही काळानंतर पुन्हा बिंदू ए अंतिम बिंदूवर पोहोचला, तर त्या व्यक्तीचे विस्थापन शून्य असे, कारण प्रारंभिक बिंदू आणि अंतिम बिंदू कोणतेही अंतर नसते. जर शरीर हालचाल केल्यानंतर दिशा बदलत नसेल तर अंतर विस्थापनासारखेच असेल. अंतर आणि विस्थापना दोन्ही SI एकमेकांमध्ये मीटरमध्ये मोजले जातात. वेग म्हणजे एखाद्या वस्तू किंवा शरीर किती जलद किंवा मंद गतीने हालचाल करत आहे याचे मोजमाप. जेव्हा एखादी वस्तू हालचाल करते तेव्हा ती अंतर कापते आणि हालचाल करण्यास वेळ लागतो.
शरीराचा वेग म्हणजे प्रति युनिट वेळेत त्याचे प्रवास केलेले अंतर. वेग म्हणजे एखाद्या वस्तूचा दिशेने जाणारा वेग. दिलेल्या दिशेने प्रवास केलेले अंतर म्हणजे विस्थापन. म्हणून एखाद्या वस्तूचा वेग म्हणजे प्रति युनिट वेळेत होणारे विस्थापन. एखाद्या वस्तूचा वेग बदलून आणि गती समान ठेवून पण दिशा बदलून बदलता येतो. अंतर आणि विस्थापना दोन्ही एसआय एकमेकांमध्ये मीटर किंवा 1 मीटर किती सेकंदात मोजला जातात. समजा एखादी गाडी ए बिंदूपासून सी पर्यंत जात आहे आणि ए बिंदूपासून सी बिंदूपर्यंतचे अंतर समान भागांमध्ये विभागले आहे. गाडीला भाग पूर्ण करण्यासाठी समान वेळ लागतो. गाडीची एकसमान गती असते. जर एखादी वस्तू प्रत्येक अंतरासाठी समान वेळ घेत असते, समान अंतर कापत असेल, तर त्याची एकसमान गती असते. जर गाडी प्रत्येक अंतरासाठी समान वेळ घेते, समान अंतर कापत नसेल, तर त्याची एकसमान गती नसते. जमिनीवरून खाली टाकलेला चेंडू प्रत्येक अंतरासाठी समान वेळ घेत समान अंतर कापत नाही. वस्तूचा वेग कधीही नेहमीच सारखा राहत नाही. तो बदलतो. रहदारीमध्ये वाहनाचा वेग खूप कमी किंवा शून्य असतो. परंतु त्यानंतर वाहनाचा वेग वाढू शकतो. म्हणून वाहनाच्या वेगाची गणना करण्यासाठी सर्व वेगांची सरासरी घेतली जाते. सरासरी वेग म्हणजे प्रवास केलेल्या एकूण अंतर भागिले हे अंतर कापण्यासाठी लागलेला एकूण वेळ. सरासरी वेग म्हणजे एखाद्या वस्तूचे एकूण विस्थापना भागिले ते विस्थापना करण्यासाठी लागलेला एकूण वेळ. एखाद्या वस्तूचा वेग किंवा दिशा बदलून वाढू किंवा कमी होऊ शकते. एखाद्या वस्तूचा वेग वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही वेळ लागतो. वेळेनुसार वेगात होणाऱ्या बदलला त्वरण असे म्हणतात. जेव्हा वेगात समान बदल एकाच वेळी होतात, तेव्हा त्वरण एकसारखे असते. हे धन, शून्य किंवा ऋण असू शकते. जेव्हा एखादी वस्तू वेळेनुसार त्याचा वेग वाढवते, तेव्हा ती सकारात्मक प्रवेग असतो. जेव्हा एखादी वस्तू वेळेनुसार त्याचा वेग कमी करते, तेव्हा ती नकारात्मक प्रवेग असते. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग वेळेनुसार बदलत नाही, तेव्हा शरीराचा प्रवेग शून्य असतो. एखाद्या वस्तूचा त्वरण म्हणजे वेळेनुसार
त्याच्या वेगातील बदल. समजा शरीराचे काही प्रारंभिक वेग u आहे. आणि नंतर शरीर त्याचा वेग बदलतो. शरीराचा प्रारंभिक वेग बदलल्यानंतर म्हणजेच u बदलतो आणि शरीराचा आता अंतिम वेग v आहे. शरीराला त्वरण करण्यासाठी काही वेळ लागतो जे t आहे. शरीराला एक त्वरण ये आहे. त्वरण SI एकमेकांमध्ये मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजला जातो. जर एखाद्या वस्तूचा वेग त्याच वेळेत असमान प्रमाणात वाढतो किंवा कमी होतो तर तो एकसमान प्रवेग असतो. वाहतुकीत वाहनाचा वेग त्याच्या वेळेत असमान प्रमाणात वाढतो आणि कमी होतो. लक्षात ठेवण्यायोग्य मुद्दे